हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, ज्या लाईव्हमध्ये आपण कॉलर ब्लाऊजची कटिंग केली होती ती आता या व्हिडिओमध्ये स्टिचिंग करणार आहे. तर हा आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक आहे. अशा पद्धतीने आपलं कॉलर ब्लाऊज तयार होणार आहे. तर हा पाठीमागचा भाग आहे, बघू शकता. अशा पद्धतीने आपलं सॉल कॉलर ब्लाऊज तयार झालं आहे. आपण शॉर्टर स्लीव लावली आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लॉंग देखील लावू शकता, तुमच्या याच्यावर आहे. तर हे बघा, प्रिन्सेस कटमध्ये आपण हे ब्लाऊज स्टिच केले आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही कोणत्याही पॅटर्नमध्ये स्टिच करू शकता. तसं काही नाही की प्रिन्सेस कटमध्ये स्टिच केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपलं पूर्ण ब्लाऊज तयार झाले आणि याच ब्लाऊजची आपण कटिंग बघणार आहे. तर बघू शकता तुम्ही आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक किती छान आपलं ब्लाऊज तयार झालं आहे. तर हे बघा, पप देखील बघू शकता प्रिन्सेस कटचा. चला तर आता या ब्लाऊजची स्टिचिंग बघूया. तर हे बघा, इथं सर्व पॅटर्न मी असे कट करून घेतले. हे कॉलरचे पार्ट आहे. जो आपण काल लाईव्हमध्ये जी कॉलर कट केली होती ती कॅनव्हासवर ठेवून देखील फोल्ड बाजूकडून मी अशा पद्धतीने कट करून घेतली आहे आणि 2 मेन फॅब्रिक देखील कट करून घेतले. हे बघा, अशा पद्धतीने कॉलर कटिंग करून घेतली आहे. आता सर्वात अगोदर आपण पार्ट जॉईंट करून घेऊ, त्यानंतर कॉलरची कटिंग स्टिचिंग दाखवते तुम्हाला. तर हा बघा, अगोदर बॅक पार्ट घेतला आहे. सरळवरती सरळ ठेवून घ्यायचा आहे बॅक पार्ट. खाली मेन फॅब्रिक सरळ आहे, त्यावर अस्तर सरळ ठेवून घेतलं आहे आणि कमरच्या बाजूने आपण दाबटीप देऊन घेणार आहे. तर हे बघा, कमरच्या बाजूने मी अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन अशा पद्धतीने टीप देऊन घेते. त्यानंतर त्यावर पुन्हा एक दाबटीप देऊन घ्यायची आपल्याला. एक्स्ट्राचं कापड कट करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने एक्स्ट्राचं कापड मी कट करून घेतलं आहे. त्यानंतर छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आपल्याला त्याला आणि आपण यावर आता दाबटीप देऊन घेणार आहे. बघा, अस्तरच्या बाजूने आपली जी शिलाई मार्जिन आहे ती सर्व अस्तरच्या बाजूने येऊ द्यायची आपल्याला आणि त्यावर दाबटीप देऊन घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने मी कमरच्या बाजूला दाबटीप देऊन घेतली. बॅक पार्टला फोल्ड करायचं आहे, पुन्हा वरतून एक टीप देऊन घ्यायची अशा पद्धतीने. हे बघा, कापड व्यवस्थित सेट करून आपल्याला टीप देऊन घ्यायची त्यावर. अशा पद्धतीने मी टीप देऊन घेतली कमरच्या साईडला. आता बाजूला आपण पार्ट जॉईंट नाही करणार आहे, ते शोल्डर जॉईंट केल्यानंतरच आपण जॉईंट करणार आहेत. आता हा बॅक पार्ट बाजूला ठेवते. तर प्रिन्सेस कटचे पार्ट घेतले, हे दोन्ही समोरासमोर ठेवले. त्यावर मेन फॅब्रिक देखील सरळ ठेवून घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला प्रिन्सेस कटचा दुसरा पार्ट घ्यायचा आहे. तो देखील आपल्याला सरळ म्हणजे आतमधून उलट बाजूकडून ठेवून आपल्याला अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे त्याला. तर हे पार्ट असे ठेवून घेतले. त्यानंतर हे सरळ आहे तर आपल्याला उलट करायचे आहे. बघा, उलटमधून अस्तर जॉईंट करायचं आहे आपल्याला. ते असे समोरासमोर ठेवू. आता एक पार्ट मी तुम्हाला जॉईंट करून दाखवते. आता हे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील बघेल का प्रिन्सेस कट पार्ट कशा पद्धतीने जॉईंट करायचे. मी तुम्हाला तरी इथे एक पार्ट जॉईंट करून दाखवते. वेगळं काही नाही आहे, सेम आपण जसे ते पार्ट जॉईन करतो त्याच पद्धतीने हे पार्ट जॉईन करायचे. फक्त आपण इथं गळ्याला दाबटीप देणार नाही आहे. तर हा बघा, अस्तर मी असं जॉईन करून घेते मेन फॅब्रिकला. एक्स्ट्राचं कापड सर्व कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. सर्व कापड कट करून घ्यायचं आहे आपल्याला. कट करताना काळजी घ्यायची का अस्तर कट नाही होणार याची. तर हे बघा, अशा पद्धतीने मी आता एक पार्ट तयार केला आहे. सेम आता दुसरा पार्ट देखील आपण अस्तरचा असाच तयार करणार आहे. अस्तर मेन फॅब्रिकला असं जॉईन करून घ्यायचं आहे आपल्याला. कुठेही असा घोळ पडू द्यायचा नाही आहे. व्यवस्थित मेन फॅब्रिकला अस्तर जॉईन करून घ्यायचे. हे बघा, आता मेन फॅब्रिकला मी अस्तर असं जॉईन करून घेतलं आहे. कट करताना कापड थोडं एक्स्ट्राच ठेवायचं आहे, म्हणजे आपण जेव्हा पार्ट जॉईन करतो तेव्हा कटिंग करता येते. कट टू कट आपल्याला कट नाही करायचं आहे. शिलाईमध्ये कुठे कमी जास्त झालं तर ते कमी नको व्हायला, त्यासाठी एक्स्ट्रा कापड ठेवायचं आहे. नंतर आपण जेव्हा मेन फॅब्रिकला स्टिच करतो अस्तर तेव्हा ते कट करून घेता येतं. तर हे बघा, सर्व कापड आता मी एक्स्ट्राचं कट करून घेतलं आहे. तर अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचे दोन्ही पार्ट तयार झाले. आता कमरच्या साईडने बघा, एकावर एक असे व्यवस्थित ठेवायचे. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन हे पार्ट असे जॉईन करायचे. बघा, व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे आपल्याला. अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन व्यवस्थित आपल्याला हळूवार शिलाई द्यायची आणि हे पार्ट जॉईन करून घ्यायचे.
ते बघा मी आता प्रिन्सेस कटचा एक पार्ट अशा पद्धतीने जॉईन केला आहे. आता त्याच्यावर डबल शिलाई देऊन घेते. सेम दुसरा देखील पार्ट याच पद्धतीने तुम्हाला जॉईन करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा तर एक पार्ट तयार झाला आहे. आता आपण कमरच्या बाजूने त्याला कमरपट्टी लावणार आहे. तर इथं कमरपट्टीसाठी मी कापड घेते. तर हे बघा अशा पद्धतीने कापड घेतलं आहे, सरळवरती सरळ ठेवलं आहे. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन खालून अर्धा इंचावर आपण त्याला टीप देऊन घेतो आहे. एक्स्ट्राचं कापड कट करून घेते. त्यावर पुन्हा दाब टीप देऊन घ्यायची आपल्याला. ते बघा अशा पद्धतीने दाब टीप देऊन घेते. त्यानंतर कापड फोल्ड करून अर्धा इंच असं बाजूला फोल्ड करून आतमध्ये असं आपल्याला कापड असं स्टिच करून घ्यायची. अशी 1 इंचाची पट्टी ठेवायची फक्त आणि असं सर्व कापड आतमध्ये फोल्ड करून त्यावर शिलाई देऊन घ्यायची. एक्स्ट्राचं सर्व कापड कट करून घ्यायचे. सेम याच पद्धतीने दुसरा पार्ट देखील तयार करून घ्यायचा. तर आता आपण बॅक पार्टला शोल्डर अनव्हिजिबल म्हणजे आतमधून शिलाईवरती दिसली नाही पाहिजे कशा पद्धतीने स्टिच करायचं ते इथे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी कट टू कट आपल्याला ते अस्तर आणि मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. मी कट करून घेतलं आहे. आता मेन फॅब्रिक घेते आहे. तर हे बघा अशा पद्धतीने घ्यायचं. फक्त मेन फॅब्रिक घ्यायचं आहे आपल्याला, अस्तर घ्यायचं नाही. तर सरळवरती सरळ ठेवून शिलाई देऊन घ्यायची आपल्याला. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन अशा पद्धतीने मी शिलाई देऊन घेते. हे बघा शिलाई देऊन घ्यायची. त्यानंतर हे जे अस्तर आहे ते बघा असं उलट बाजूनी करून त्याला वरतून आता अस्तर ठेवलं आहे आणि वरतून देखील अस्तर असं पॅक करून घेते. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन अस्तरवर देखील एक शिलाई देऊन घेते. हे बघा अशा पद्धतीने म्हणजे आपलं जे शोल्डर आहे ते आतमधून त्याची शिलाई जाईल, ते वरतून शिलाई दिसणार नाही. त्यासाठी हे बघा बघू शकता आपले शोल्डर अशा पद्धतीने जॉईन झाले. हे बघा पूर्ण शिलाई आतमध्ये गेली. सेम याच पद्धतीने दुसरं देखील पार्ट जॉईन करून घेते मी. तर हे बघा आता दोन्ही पार्ट जॉईन करून घेतले. आता शिलाई देऊन घ्यायची. जे पार्ट ओपन आहे आपल्याला त्याला शिलाई देऊन घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने जे ओपन पार्ट आहे त्याला मी अशी शिलाई देऊन घेते. तुम्ही हे असं दुसऱ्या ब्लाऊजला देखील सेम याच पद्धतीने करू शकता. जे आपले रेग्युलर ब्लाऊज असतात त्याला, तर त्याला देखील तुम्ही शोल्डर अशाच पद्धतीने जॉईंट करू शकता. तर हे बघा आता गळ्याच्या साईडला बॅक साईडच्या गळ्याला त्याला देखील शिलाई देऊन घेतली. आता इकडे देखील सेम त्याच पद्धतीने देऊन घेते. हे बघा आता हे चेक करून घ्यायचे आपल्याला हे पार्ट. इकडे देखील बाही आपल्याला जॉईन करायची, त्यामुळे हे दोन्ही पार्ट चेक करून घेते. आता बाही घेतली. हे बघा अशा पद्धतीने ठेवून घेतली बाही. सरळवरती सरळ कापड घ्यायचे आपल्याला बाहीचं. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई देऊन घेते. आता बाहीची देखील स्टिचिंग तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे, पण मी एक बाही तुम्हाला इथं स्टिच करून दाखवते. काही वेगळं नाही आहे. आपण आता चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत स्टिचिंगचे, त्यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवले आहे की बाही कशा पद्धतीने स्टिच करायची. त्यानंतर बघा आता बाही आपण जॉईन करून घेतली आहे अस्तरला. आता अस्तरला आपण बाही जॉईन करून घेऊ. त्यानंतर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते सर्व कट करून घ्यायचे आणि सेम याच पद्धतीने दुसरी देखील बाही आपल्याला सेम या पद्धतीने अस्तरला जॉईंट करून घ्यायची. तर हे बघा आता एक बाही तयार केली, दुसरी पण आपण सेम या पद्धतीने तयार करून घेऊ. आता ही बाही आपल्याला ब्लाऊजला कशी जॉईन करायची तर ते दाखवते. सेंटर काढून घेतला आहे बाहीचा. त्यानंतर बघा एक पार्ट घ्यायचा आहे आपल्याला, खोलगट भाग आहे तो आपला पुढच्या साईडने आला पाहिजे तशी बाही ठेवायची आणि अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला बाही अशी जॉईंट करायची. आहे बघा अशा पद्धतीने बाही जॉईंट करून घेते मी. तर यावर आपल्याला डबल टिप द्यायची. बाहीच्या ब्लाऊजच्या प्रत्येक पार्टवर आपल्याला डबलच टिप द्यायची. तर हे बघा अशा पद्धतीने दुसऱ्या साईडची देखील बाही मी जॉईंट करून घेते. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आपण कापड जास्ती ओढायचं नाही आहे, तर व्यवस्थित आपल्याला बाही जॉईंट करून घ्यायची. आता बाही जॉईंट करून घेतली, डबल शिलाई देऊन घेतली त्यावर. आता फिटिंगची शिलाई द्यायची आपल्याला. तर हे बघा पार्ट अशा पद्धतीने ठेवून तुम्ही जेवढी शिलाई मार्जिन गेलं असेल त्यावर आपल्याला मार्क करायचं. आता मी 1.5 इंच घेतली, 1.5 इंच मार्क करून घेतलं. आता यावर शिलाई देऊन घेते. सेम आपण जशी मार्किंग केली त्यावरच आपल्याला शिलाई द्यायची. हे बघा अशा पद्धतीने शिलाई देऊन घेते. या शिलाई शेजारी पुन्हा एक अर्धा ते पाऊण इंचावर आपल्याला एक डबल शिलाई द्यायची.
आता सेम या पद्धतीने दुसरा पार्ट मी तयार करून घेते. ते बघा तयार करून घेतले दोन्ही पार्ट. आता आपण कॉलर घेऊ. तर हे बघा हे कॅनव्हास घेतलं आहे मी. एक पार्टवर असं दोन्ही आपण मेन फॅब्रिकच घेतले आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही एक अस्तर घेऊ शकता. तर आता यावर प्रेस मारून घेऊ. आता इथे मी प्रेस मारून घेतली आहे. जो सरळ पार्ट आहे तिकडून आपल्याला असं अर्धा इंच फोल्ड करून कापड त्यावर शिलाई देऊन घ्यायची. तर हे बघा अशा पद्धतीने अर्धा इंच फोल्ड करून आपण शिलाई देऊन घेतोय कॉलरच्या सरळ बाजूला आपण शिलाई देतोय. तर हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण कॉलरच्या सरळ बाजूला शिलाई देऊन घेतली आहे. एक्स्ट्राचं कापड आहे, तुम्हाला वाटत असेल तर कट करून घ्यायचं आहे. आता एवढं काही नाही, माझं थोडंच आहे, तरी देखील मी कट करून घेते. आता हे बघा कट करून घेतलं. त्यानंतर दुसरा पार्ट घ्यायचा आहे, तो सरळ ठेवायचा आहे आणि सरळवरती सरळ अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने ठेवून घेतले. खालून अर्धा इंच अंतर सोडून द्यायचं आहे आणि जशी कॉलर आहे तशीच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. कॅनव्हासची जी कॉलर आहे त्यावर आपण शिलाई देऊन घेतो आहे बारीक कडेला, जास्त मध्ये नाही घ्यायची, बारीक कडेला शिलाई देऊन घ्यायची. अशा पद्धतीने एक्स्ट्राचं जे कापड आहे ते सर्व कट करून घ्यायचं आहे. अर्धा इंच फक्त ठेवायचं आहे, बाकी सर्व कापड मी कट करून घेते. त्यानंतर त्या कापडला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे, म्हणजे त्याने काय होईल आपली जी कॉलर आहे ती इझिली फोल्ड होईल. तर त्यासाठी आपल्याला हे असे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने कट्स देऊन घ्यायचे आणि त्यावर आपल्याला दाबटीप द्यायची आहे. बघा अशा पद्धतीने. तर पुन्हा एक मी दाबटीप देऊन घेते. सर्व शिलाई मार्जिन ती आपली कॉलरच्या साईडने आली पाहिजे. तर हे बघा सर्व शिलाई मार्जिन ती कॉलरच्या साईडने येऊन त्यावर अशी दाबटीप देऊन घ्यायची. तर अशी मी व्यवस्थित दाबटीप देऊन घेते. पूर्ण दाबटीप देऊन घ्यायची आपल्याला. जे कोणी हा व्हिडिओ नवीन आत्ता बघत असेल त्यांनी अगोदर कटिंगचा व्हिडिओ बघा, कॉलर ब्लाऊज कटिंगची, तो देखील आपण लाईव्हमध्ये घेतला आहे, तो चॅनलवर अपलोड आहे. तर तो व्हिडिओ नक्की जाऊन चेक करा. तर हे बघा तर अगोदर कॉलरचा मी अशा पद्धतीने सेंटर काढून घेतला, सेंटरवर एक टक्स देऊन घेतला. त्यानंतर ब्लाऊजचा देखील सेंटर काढून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने सेंटरवर एक टक्स देऊन घ्यायचा आहे, म्हणजे कट द्यायचा आहे आपल्याला. आणि त्या सेंटर ठेवून आपल्याला कॉलर अटॅच करायची. आता हे बघा सरळ ठेवलं आहे, सरळवरती खालची बाजू देखील सरळ आहे. सरळ आपल्याला ठेवून पाऊण ते अर्धा इंच तुम्ही जशी शिलाई मार्जिन घेता तसे त्या पद्धतीने आपल्याला शिलाई देत आणायची. सेंटरपासून आपण जॉईन करतो आहे कॉलर, तर सेंटरपासून एक पार्ट अगोदर जॉईन करायचा, त्यानंतर दुसरा पार्ट जॉईन करायचा. ते याने काय होते आपले दोन्ही बाजूला कॉलर व्यवस्थित जॉईन होते, कुठेही कमी जास्त होत नाही. तर आता दुसऱ्या पार्टला देखील आपण कॉलर जास्ती लावताना ओढायची नाही आहे, जास्त आणायची नाही, हळूवार पद्धतीने आपल्याला शिलाई द्यायची कॉलरला. ते बघा एक पार्ट जॉईन केला, आता दुसऱ्या पार्टला देखील आपण कॉलर जॉईन करून घेतोय. अशा पद्धतीने व्यवस्थित जॉईन करून घ्यायची कॉलर. ते बघा कॉलर जॉईन करून घेतली. त्यानंतर ही कॉलर अशी फोल्ड करायची आहे, जिथं आपण शिलाई दिली तिथंच बघा, तिथंच असं ठेवून आपल्याला पुन्हा एक शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने सेंटरवर, आता सेंटरपासून अगोदर एक साईडवर शिलाई देऊन घेतली, जशी आपण कॉलर जॉईन केली होती सेम त्या पद्धतीने. ते बघा जी शिलाई मार्जिन ते आतमध्ये घेऊन आपल्याला त्यावर अशी शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित. ते बघा एक साईड शिलाई देऊन घेतली, आता दुसऱ्या साईडला देखील सेम त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई द्यायची आहे. ते बघा जी शिलाई मार्जिन आहे ती सर्व आतमध्ये येऊ द्यायची, बाहेर दिसली नाही पाहिजे. त्यावर आपण अशी शिलाई देऊन घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपली सर्व कॉलर ब्लाऊजला अटॅच झालेली आहे. ते बघा तर पूर्ण कॉलर अटॅच झाली आहे. तर हा आहे आपला ब्लाऊजचा फायनल लुक. आता फक्त आपल्याला आय हुक पट्टी लावायची. तर कॉलर या बघा अशा पद्धतीने फोल्ड करायची. आता जागी या कॉलरला आपण थोडीशी अशी स्टिच करून घेऊ.
नाही केलं तरी काही हरकत नाही, प्रेस केल्या व्यवस्थितच होणार आहे. पण वाटलं तर असं जागी जागी थोडं शिलाई देऊन घ्यायची. आता इथे मी थोडी शिलाई देऊन घेते. तर हे बघा, अशा पद्धतीने कॉलर ठेवून आपल्याला थोडे जागेवर अशी शिलाई देऊन घ्यायची. त्यानंतर धागे कट करून घ्यायचे इथे. आता सेंटरला पण एक अशा पद्धतीने शिलाई द्यायची. आता दोन्ही साईडला सेम त्या पद्धतीने शिलाई द्यायची. सेंटरला एक शिलाई द्यायची, म्हणजे आपण पूर्ण कॉलरवर फक्त 3 ठिकाणी शिलाई देणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आता सेंटरला एक दिली, धागे कट करून घ्यायचे. तर या बाजूने देखील सेम या पद्धतीने इथे शिलाई देऊन घेते. तर अशा पद्धतीने आपली कॉलर तयार झाली आहे ब्लाऊजला लावून. तर आपण हुक पट्टी लावणार आहे. तर हे बघा, आपलं कॉलर ब्लाऊज तयार झालं आहे. तर हुक पट्टीसाठी मी अशी इथं पट्टी घेतली, खालून अर्धा इंच फोल्ड करून घेते पट्टीला. अशा पद्धतीने अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन टीप देऊन घेते. बघा, अशा पद्धतीने. तर सेम या पद्धतीने मी जशी ही हुक पट्टी जॉईन केली, सेम तुम्हाला पट्टी देखील सेम या पद्धतीने जॉईन करायची. जे कॉलरचं पुढचं टोक आहे ते थोडं आतमध्ये घेऊनच आपल्याला शिलाई द्यायची, म्हणजे त्याला पॅक करून घ्यायचे. ते बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला या चॅनलवर असे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर आपण लाईव्हमध्ये रोज 1 वाजता लाईव्हमध्ये नवनवीन प्रकारचे ब्लाऊज घेत आहोत. बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सर्व प्रकारचे ब्लाऊज लाईव्हमध्ये घेत आहोत आणि स्टिचिंग व्हिडिओ अपलोड करत आहोत. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.